आमच्यासाठी कसोटीची एवढ्यासाठीच आहे की इथे ज्या जागा आम्ही मागू इच्छित होतो. राष्ट्रवादीचे एक नेते असं म्हणाले की ज्या पद्धतीचा वेदना शरद पवारांना झाल्या असतील आपले लोक सोडून गेल्यानंतर, आता दादांना त्या होतील, कारण आपले लोक सोडून चाललेत दादांना. एक कसं आहे की हे जे कोण वक्तव्य करणारे आहेत हे सोयीनुसार करतायत. मी वारंवार स्पष्ट केलं, आजही बोलतो आहे, भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय कालच आज झाला. असा जो काय आज काही मंडळी खोटेपणाचा आव करून नव्हे तर कळस करून जो काही दावा काढायचा प्रयत्न करत आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो आहे की भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय 2014पासून होता. 9 सालामध्ये सुद्धा मी आपल्याला सांगतो आहे, 9 सालामध्ये सुद्धा एक क्षण असा आला होता की आम्ही आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब सावदा त्यावेळेला आहेत होते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अशी पण चर्चा जवळपास एका विशिष्ट स्टेजपर्यंत जाऊन पोचली होती. 2009मध्ये जबाबदारीने मी सांगतो आहे, 9मध्ये त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर व्हावं अशा पद्धतीची सुद्धा चर्चा चालू होती. 2009मध्ये मी 9 सांगतोय, 9 ऑथेंटिक सांगतोय, 9 ऑथेंटिक सांगतोय. जबाबदारी चर्चा कोणी केली होती? मी नाही आज बोलणार. माझ्या या दाव्यावरती प्रत्युत्तर कोणी करावं, मी कुठे कोणाला आम्हाला बोलून कुठे काय सांगितलं सविस्तर सांगेन. 2009 14मध्ये सुद्धा जर का आपण पाहिलं तर निकाल याच्या अगोदरच आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. मला 2009 वरती मला म्हणजे तुम्ही पूर्णतः नवीन माहिती पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर दिली. मला असं वाटतं की तुम्ही जाहीरपणे हे 2009 बद्दल कधी बोललेलं नाही आहात. नाही ना, काही कप्पेर होते ना. मी कुठे म्हटलं? मी नाही म्हटलं, पण मी आज सांगतो, दावा करतो, वस्तुस्थिती आहे. आणि 2009ला तर 14ला तर आपण पाहिलं की आम्ही बाहेरून पाठिंबा दिला. पण 2009मध्ये कुठे मागितलं तर 2014ला कुठे पाठिंबा मागितला भाजपने आमच्याकडे? निवडणुकीचे निकाल पूर्ण हाती याच्या अगोदर आम्ही पाठिंबा दिला. पण 2009मध्ये तर अशी काही परिस्थिती नव्हती. तुम्ही एकत्र लढला होतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तरी सुद्धा तुम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याचा प्रयत्न केलात. एक तर शिवसेना, भाजप आणि शिवसेना एकत्रित नाही, एक तर नुसती शिवसेना किंवा मग नुसता भाजप. त्यावेळेच्या चर्चेत कोण होतं सांगणार नाही आज. पवारसाहेब होते? मी सांगणार नाही आज, काय बोलणार नाही. तुम्ही होतात स्वतः? स्वाभाविकच जे काही प्रमुख होते त्याच्यातल्या आय वॉज वन ऑफ दॅट. कुठे अडली मग ते चर्चा पुढे? नाही मटेरियल जाऊ शकली. जसं 14ला मटेरियल नाही जायचं झालं, 16ला आम्ही सरकारमध्ये जाणार होतो, लोकसभेच्या जागा ठरल्या होत्या, पालकमंत्रीपद ठरली होती, खाती ठरली होती, नाही मटेरियल झालं. नाही झालं एवढ्यासाठीच की शिवसेना असेल असं भारतीय जनता पक्षाने सांगितलं. आम्ही सांगितलं नाही, शिवसेना नको. त्यावेळेला विचारांबद्दल काही चर्चा नव्हती झाली? कुठल्या विचारांबद्दल? तुम्ही सेक्युलर पक्षातून येतात, ते असल्याशिवाय तर ज्या अर्थी 14ला पाठिंबा दिला आणि आम्ही सरकारमध्ये जाणार होतो. 9 तर खूप 5 वर्ष आधी होतं. मी ते सांगतो ना आपल्याला ते सांगतो. 9चंही सांगितलं मी, 14चं सांगितलं. त्यावेळेला कुठं मग सेक्युलर विचारधारा होती? 16ला तर आम्ही सत्तेमधला आमचा सहभाग नक्कीच झाला. भारतीय जनता पक्षाकडनं सांगण्यात आलं की शिवसेना असली पाहिजे, आमच्याकडनं सांगण्यात आलं की शिवसेना नको. आज जी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्याला एकच संघ होती. मी 2017चं सांगतो आहे. आणि ती चर्चा पवार साहेबांनी सुरू केली होती 2009ला. त्यावेळेला कोणी प्रश्न उपस्थित नाही केला? एकत्रित निर्णय, कोणी विरोध नाही केला. तेच मला म्हणण्याचा मतितार्थ तोच आहे की काल आज जे झालं ते केवळ दादांनी केलं असा जो सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो आहे. अर्धसत्य जे सांगितलं जात आहे ते सत्य समजलं पाहिजे. तुम्ही का बोलत नाही? माझं म्हणणं नाही, ठीक आता बोललो ना आपल्या मार्फत. तुम्ही पूर्ण पूर्ण म्हणजे दादांनी जे काय मनोगत व्यक्त केलं 2005 तारखेला MATच्या मैदानावरती त्याच्यात स्पष्टता आली.